संतुलन संस्थेने महिला बचत गटाच्या माध्यमातून 1997 मध्ये संतुलन महिला चळवळ सुरू केली। महिलांचा रचनात्मक विकास आणि धोरणात्मक कार्य संतुलन संस्थेच्या माध्यमातून गेली 27 वर्षे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सुरू आहे। संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेच्या माध्यमातून महिलांच्या विविध धोरणात्मक मागण्यांवर संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेचे आयोजन सुद्धा करण्यात येते। पुण्यामध्ये दिवसेंदिवस महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने त्यांची सुरक्षा हा गंभीर विषय बनला आहे। याच पार्श्वभूमीवर अशा अमानुष अमानवी प्रवृत्तीच्या निषेधार्थ महिला अत्याचार निषेध भव्य मोर्चाचे आयोजन पुण्यात करण्यात आले। दिनांक 7 मार्च 2025 रोजी पुण्यातील विधान भवन येथे एकत्र येऊन महिलांना न्याय, अधिकार आणि सुरक्षा मागणीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात एकजुटीने महिला, मुली यांच्यासह पुरुषांनी सुद्धा बुलंद आवाज उठवला। मोर्चात सहभागी झालेल्यांच्या समर्थनार्थ भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सुद्धा या मोर्चात आपली उपस्थिती लावली। युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट 1948 मध्ये महिलांना दिलेल्या 30 अधिकारांची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी। निर्भया केसमध्ये वर्मा कमिशनने केलेल्या शिफारशींची कडक अंमलबजावणी करावी। राजस्थान भिलवाडा केस प्रकरणी दिलेल्या विशाखा निकालाची कठोर अंमलबजावणी व्हावी। न्यायालयामध्ये महिला आणि मुलींच्या बाबत पॉक्सो कायदा आणि ॲट्रॉसिटी केसेस केवळ महिला मॅजिस्ट्रेटनेच रेकॉर्ड कराव्यात। अत्याचारग्रस्त महिला आणि मुलींना निर्भय फंडातील तरतुदीनुसार तत्काळ आर्थिक मदत, पोलीस संरक्षण आणि नोकरीत सुरक्षा देण्यात यावी। अत्याचाराने पीडित महिला आणि मुलींचा FIR पोलीस खात्याने तिच्या घरी जाऊन करावा। तिला पोलीस ठाण्यात बोलवण्यात येऊ नये। महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। पोलीस कमिशनरपासून ते हवालदार यामध्ये 50% महिला पदाधिकारी भरती करावी। प्रत्येक पोलीस स्टेशन आणि चौकीमध्ये स्वतंत्र महिला पोलीस कक्ष असावेत। पोलीस स्टेशन आणि चौकीमध्ये महिला कमिट्या स्थापन करून समितीचे अध्यक्षपद महिलांकडे द्यावे। यांच्यासह एकूण 20 मागण्या या मोर्चा अंतर्गत करण्यात आल्या। पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी विविध घोषणांद्वारे परिसर दणाणून सोडला। राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। राज्यातल्या महिला सुरक्षित नाहीत। प्रत्येक तासाला एक गंभीर घटना महिलांच्या बाबतीतली समोर येत आहे आणि आपण बघतोय की 8 मार्च उद्या जागतिक महिला दिन आहे, परंतु जागतिक महिला दिन साजरा कसा करायचा? कारण प्रत्येक महिला जी आहे ती घाबरलेल्या अवस्थेत आहे। पुण्यामध्ये आपण जर बघितलं, जिथं वर्दळीचं ठिकाण आहे, अशा स्वारगेट बस स्थानकामध्ये जो आहे तो दिवसा ढवळ्या पहाटेची वेळ होती, परंतु गर्दीचं ठिकाण आहे, अशा ठिकाणी एका पीडितेवर अत्याचार होतो। त्यानंतर आपण बघितलं असेल तर त्या अत्याचार झालेल्या पीडितेलाच बदनाम करण्याचा प्रयत्न होतो। मग अत्याचार केल्यावर जी पीडिता समोर येते, बोलते, तिलाही तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर महिलांकडे मग आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि म्हणूनच आज या ज्या संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेच्या महिला रस्त्यावर का उतरल्या आहेत की यासाठीच की एकतर आम्हाला संरक्षण द्या, आम्ही सुरक्षित नाहीये, आम्ही भयभीत आहोत। आम्हाला जे काही राज्यकर्ते आहेत, गृह मंत्रालय आहे, पोलीस आहेत, पोलिसांचा वचकच जो आहे तो गुन्हेगारांवर नाही आणि म्हणूनच गुन्हेगारांची जी आहे ती ताकद वाढतीये, सारखे वारंवार अत्याचार वाढतायत आणि म्हणूनच आज संदेशच असा आहे की महिला रस्त्यावर उतरल्या आहेत। जर महिला रस्त्यावर उतरल्या तर उद्या स्वसंरक्षणासाठी जे आहे तो कायदा हातात घेऊ शकतात आणि जर उद्या पोलिसांनी जर त्यांना संरक्षण नाही दिलं तर मात्र मग आमच्या महिला आक्रमक होतील, रस्त्यावर उतरतील। कारण आता ही जी काही प्रकरणं येतात त्या प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस जाते, पण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुद्धा अनेक वर्ष केस चालते आणि मग गुन्हेगारांना तातडीने शिक्षा न होत नसल्यामुळे जे आहे ते वारंवार गुन्हे वाढत जातात। आणि म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मला सरकारला हेच आवाहन करायचंय की शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करा। महिलांच्या बाबतीत कायदे आहेत, पण त्याची कायदा जो आहे तो त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून होत नाही। महिला तक्रार द्यायला गेली तर तिच्याकडेच वेगळ्या नजरेनं बघितलं जातं। अनेक असे महिला अत्याचाराच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा जे आहे ते सक्षम किंवा खंबीर होणं गरजेचं आहे, महिलांना आधार देणं गरजेचं आहे आणि त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे। तुम्ही जर त्यांना सुरक्षितच नाही ठेवलं तर त्या जाणार कुठे? त्यामुळे महिला सुरक्षित होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज महिलांचा आवाज जो आहे तो रस्त्यावर उतरलाय। पुणे शहराचे पोलीस
आयुक्त असतील किंवा राज्याचं गृह खातं असेल, निश्चितच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अयशस्वी ठरलेत. कारण आपण बघतोय की गेले 2-2.5 महिने झालं जे काही वातावरण आहे, मग ते बीडचं प्रकरण असेल किंवा परवा स्वारगेटचं प्रकरण असेल, अनेक शिरूरचं प्रकरण असेल, बरीच अशी प्रकरणं समोर येत आहेत की ज्याच्यामध्ये लवकरात लवकर गुन्हे दाखल होत नाहीत. गुन्हे दाखल झाले तरी राजकीय हस्तक्षेपामुळे आरोपींना अटक होत नाही. बरीच कलमं उशिरा जी आहे ती जनतेनं आक्रोश केल्यावर लागतात. त्यामुळे मला वाटतंय की निश्चितच गृह खात्याचं हे अपयश आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करावं. निश्चितच त्यांनी परवा सांगितलं की महिलांनी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नये. आमच्या महिला कुठल्याही अनोळखी लोकांवर विश्वास ठेवत नाहीत, परंतु अनोळखी व्यक्तीनं जर असा काही अत्याचार केला तर महिला आयोगाने महिलांना आधार देणं गरजेचं आहे, जे पुण्याच्या प्रकरणात आम्हाला दिसलं नाही. त्यामुळे मग महिला आयोग जर आधार देऊ शकत नसेल तर त्यांनी जे आहे तर त्यांना खुर्ची सांभाळता येत नसेल तर त्यांनी स्वतःहून बाजूला यावं. कोणीतरी म्हणतंय की पुणे बदनाम होतंय. बदनाम कशामुळे होईल? स्वारगेट बस स्थानक पुण्यात आहे, शिरूर तालुक्यात घडलेला प्रकार हा पुणे जिल्ह्यात आहे. मग पुण्यामध्ये आंदोलनं होतात, पुण्यातले पोलीस जे आहेत ते आरोपींना शोधायला जातात. पुणे बदनाम होऊ नये यासाठी सगळे रस्त्यावर उतरतात. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवा आणि महिला सुरक्षिततेसाठी सगळ्यांनी पक्ष वगैरे विसरून जे आहे ते एकत्र लढलं पाहिजे. गृह मंत्रालय किंवा पोलीस प्रशासन यांचं अपयश तर किंवा त्यांची त्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळी गोष्ट आपण ठेवूया. पण मला हे विचारायचं आहे की गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक राहिला नाही का? ते सूट असे गुन्हे करतायत, याच्या मागचं काय कारण असावं? गुन्हेगारांवर जो आहे तो अजिबात धाक राहिलेला नाहीये. मी मगाशी जसं सांगितलं की प्रकरणं लवकर मार्गी लागत नाहीत. काही प्रकरणांमध्ये जे आहेत ते आरोपी जे आहेत ते निर्दोष सुटतात. आपण कोपर्डी प्रकरणात बघितलं असेल, लाखो लोक रस्त्यावर उतरले, अजून कुठलाही निकाल नाही. कुठल्या आरोपीला फासावर लटकवलं गेलं? 2016चं प्रकरण आहे. 2012ला जेव्हा निर्भया हत्याकांड दिल्लीमध्ये घडलं त्याचा निकाल 2019-20ला फास्ट ट्रॅक कोर्टात आला. आणि मग ही प्रकरणं कधी मार्गी लागणार? आणि म्हणूनच मग प्रकरण लवकर निकालात लागत नाहीत. आणि पोलिसांचा धाक नसल्यामुळं गुन्हेगार वारंवार अशा पद्धतीचं कृत्य करतायत. आपण तर बघतोय सध्या अल्पवयीन मुली सुद्धा सुरक्षित नाहीयेत. अल्पवयीन मुलींवर सुद्धा जे आहे ते अत्याचाराचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे गृह मंत्रालयाने तातडीनं महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांना कडक आदेश देणं गरजेचं आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करायला सांगणं गरजेचं आहे. आता आपण म्हटलं की पोलीस त्यांचं व्यवस्थित काम त्यांच्याकडनं होत नाही वगैरे, या संदर्भात आपण बोला, पण त्यांना मागे खेचणारे राजकारणीच लोक आहेत का? आपल्याला काय वाटतं? पोलिसांना सरकार जे आहे ते भरमसाठ पगार देतं. आपण बघतो राजकारण्यांचं पोलिसांनी ऐकण्याची काहीच गरज नाहीये. तुम्हाला सत्यमेव जयते म्हणून सांगितलं जातं. तुम्हाला कुठली जात धर्म पक्ष याच्या पलीकडे काम करून जे आहे तो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ती वर्दी आहे. आणि तिथं मग तुम्ही राजकारण्यांचा हस्तक्षेप कशाला स्वीकारता? एखादा राजकारणी काही सांगेल, जी सत्य बाजू आहे ती धरा, त्या संदर्भात गुन्हे दाखल करा, त्या संदर्भात जे आहे ती योग्य बाजू मांडा. निश्चितच सगळे जे कोणी पीडित, मग तो पुरुष असेल महिला असेल, त्यांना न्याय मिळेल. पण आता असं दिसतंय की आपल्या बदल्या योग्य ठिकाणी झाल्या पाहिजेत, आपल्याला पाहिजे ते पोलीस स्टेशन मिळाले पाहिजे. म्हणून जर राजकारण्यांची चाकरी करणारे पोलीस असले तर मात्र महिलांना न्याय मिळणार नाही. ॲडव्होकेट BM रेगे, राष्ट्रीय अध्यक्ष दगडखाण कामगार परिषद महाराष्ट्र. आपल्याला अत्यंत खंतनीय आहे की पुण्यासारख्या सुशिक्षित शहरामध्ये असे अमानुष पुरुष सुद्धा फोपावलेले आहेत. ही घटना यापूर्वी इतक्या प्रमाणामध्ये झालेली नव्हती. जरी आम्ही पुरुष असलो तरी आम्ही महिलांना सन्मान, महिलांना आदर्श आणि त्यांचा स्वाभिमान, कारण आम्हाला मुली आहेत, आम्हालाही बायको आहे, आम्हाला बी आई आहे, आम्हालाही भाऊजय आहे, हे भान कुठंतरी पुरुष वर्ग विसरतो आहे. आणि ह्या पुरुष वर्गाला सरळ करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करून महिलावरती अत्याचार करणाऱ्या पुरुषाला जाहीर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे. महिला केसेस नोंदवत नाहीत भिवून, महिलांची आबरू जाईल म्हणून त्या बिचारा बाया निमूटपणे सहन करतात. आता ह्या आपल्या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला आम्ही बजावू इच्छितोय, महिलांच्यासाठी असलेला निर्भया फंड असेल किंवा विशाखा प्रकरणामधला निकाल असेल किंवा वर्मा कमिशनचा जो रिपोर्ट आहे किंवा आज तृप्तीताईंनी जो शक्ती रिपोर्ट आहे किंवा शक्तीतील काही रिक्ताचे, याची कठोर अंमलबजावणी नाही सुरू केल्यास तर 50% महाराष्ट्रातल्या महिला रस्त्यावरती उतरतील आणि देसाई सारख्या असतील, पल्लवी सारख्या असतील अशा आक्रमक महिला
जेव्हा रस्त्यावरती उतरतील त्यावेळेला राजकारणाचे सुद्धा अंगावरती कपडे ठेवणार नाहीत, प्रशासनाला तरी सोडणारच नाहीत, पोलीस खात्याला तर गाय करणारच नाहीत. याचं भान थोडस ठेवायची आज गरज आहे. आणि हा संदेश आपण देण्यासाठी आज महिलांची शेतकरी कष्टकरी महिला परिषदेच्या वतीनं आपण आयोजित केलेल्या रॅलीला अत्यंत शेवटच्या क्षणी तृप्ती त्यांना निरोप देखून देतील ते आलेले आहेत. आणि आपण सर्व मीडिया बंधू आणि भगिनी या ठिकाणी आला त्याबद्दल मीडियाचं अत्यंत मनपूर्वक मी ऋण व्यक्त करतो. कारण आपणच आहात ते आमचा 14 खांब उपेक्षितांचा आवाज. ओनली अँड ओनली मीडिया कॅन रेज इट, माध्यम कॅन रेज इट. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.